आपलं नाव सांगा दादा. मी दादासाहेब पठाडे, राहणार पैठण. माझं वय आहे 62 आणि माझ्या डाव्या गुडघ्याला वेदनादायी सुरू झाल्या होत्या 2-2.5 वर्षापूर्वी. तर मी 2-3 ठिकाणी डॉक्टरांचे सल्ले घेतले. प्रत्येक ठिकाणी मला टोटल नी रिप्लेसमेंटचा सल्ला दिला होता. परंतु काय आहे, मी थोडंसं काही लोक ग्रामीण भागात राहत असल्यामुळे त्यांनी आयुर्वेदाचा सल्ला दिला. तर मी 1-1.5 वर्ष आयुर्वेदिक औषधी घेतली. मला काही फरक पडला नाही. शेवटी मी संभाजीनगरचे डॉक्टर अजय गौर यांच्या हॉस्पिटलची माहिती मिळाली मला त्यांच्या फेसबुक पेजवरून. आणि नंतर मी त्यांना कॉन्टॅक्ट केला, फोन केला असता त्यांनी मला अगोदर पहिले त्यांच्याकडचे अगोदर झालेले पेशंटचे सर्जरी झालेले यांचे फोन नंबर दिले, जे खूप दूरदूरचे महाराष्ट्रातून त्यांच्याकडे आलेले पेशंट होते. विदर्भातले होते, काही पश्चिम महाराष्ट्र जळगाव असे. त्या पेशंटशी बोललो तर मला कॉन्फिडन्स आला की आपल्याला हे करणं गरजेचं आहे. तर मी त्यांच्याकडं आल्यानंतर कन्सल्ट केल्यानंतर त्यांनी ते असं सांगितलं. त्याप्रमाणे त्यांनी दिलेले मी सगळ्या सूचना पाळल्या आणि ऑपरेशनचा निर्णय घेतला. माझं ऑपरेशन इतकं व्यवस्थित झालं, मला जाणवलंसुद्धा नाही. आज माझं ऑपरेशन झालेलं 1 ऑगस्ट 2025ला ऑपरेशन झालं आहे. 19 दिवस झाले, पण मला असं काही वाटत नाही. थोडीशी आता जखमेचे उबरण वगैरे आहे तर ते चालले जाते, नॉर्मल प्रोसिजर आहे ती. तर मला आता कॉन्फिडन्स आला की हे ऑपरेशन खूप म्हणजे सोपी प्रक्रिया. माणूस खूप घाबरतात ग्रामीण भागात. अजूनही गुडघ्याचं ऑपरेशन म्हटलं की खूप लोक घाबरून देतात किंवा स्वतः पेशंटही घाबरतात. तर माझा आता अनुभव असा आहे. आणि विशेष म्हणजे मला 30 वर्षापासून मधुमेहाचा त्रास आहे. फक्त शुगर कंट्रोलमध्ये असल्यामुळे सरांनी टेस्ट केले आणि लगेच ऑपरेशनचा निर्णय घेतला. तर मी खूप सरांच्या सर्जरीवर ऑपरेशनवर समाधानी आहे. तुमचा हॉस्पिटलमधला अनुभव कसा होता? हॉस्पिटलमधला अनुभवही छान राहिला मला. त्यांचा स्टाफही खूप चांगला आहे, कोऑपरेटिव्ह स्टाफ आहे. सर असो नसो तर स्टाफ काळजी घेतात. रात्री ते त्यांची 24 तास सुरुवातीला सर्जरी झाल्यानंतर दर 3 तासाला त्यांचे इंजेक्शन देणं वगैरे वेळेवर उठून त्यांचा स्टाफ येऊन म्हणजे मला कुठलीही वेदना जाणवली नाही सर. आपण ऑपरेशन नंतर एकदम समाधानी आहात? मी बिलकुल समाधानी आहे. बरं, धन्यवाद.